ब्रॉट टू यू बाय विगार्ड। आज दिवसभर शहरामध्ये अनधिकृत रूफटॉप हॉटेलवरती पुणे महानगरपालिकेकडून तडक कारवाई जी आहे ती केली जाते। काही ठिकाणी बांधकामं जी आहेत ती सुद्धा पाडली जातात। आपल्याबरोबर स्वतः महानगरपालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले सर आहेत। सर, आज दिवसभरामध्ये जवळपास काही हॉटेलवरती अनधिकृत रूफटॉपवरती कारवाई करण्यात आलेली आहे। कशी ही सगळी पालिकेकडून कारवाई केली जाते? एकंदरीतच जे महापालिका क्षेत्रामध्ये अनेक अनधिकृत बांधकामं पूर्वीपासूनची होती। आचारसंहितेच्या कालावधीमध्ये महापालिकेचा स्टाफ निवडणुकीच्या कामाकरता होता, मात्र तदनंतर सर्वच एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि इतर सगळ्या अधिकाऱ्यांशी MRTP कायद्यानुसार कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड AC स्टेबलाइजर का चमत्कार। जे टोटल हॉटेल अनवाइंड आहे आणि हॉटेल हिंगणे जे आहे त्याच्यामध्ये साधारणतः 24,000 फुटापर्यंतचे जे अनधिकृत बांधकाम होतं त्याची तोडण्याची कारवाई केलेली आहे। ही कारवाई अशीच जारी राहणार आहे। आम्ही सर्व जे अनधिकृत बांधकाम आहेत त्यांना नोटिसेस दिलेल्या आहेत। काही ठिकाणी 24 तासाच्या नोटीस दिलेल्या आहेत, काही ठिकाणी 7 दिवसाच्या नोटिसेस दिलेल्या आहेत। त्यांना आव्हान देखील केलेलं आहे की त्यांचं जे अनधिकृत असेल ते त्यांनी काढून टाकावं, अशा सूचना दिलेल्या आहेत। सर, 2 दिवसांपासून अनधिकृत पबचा जो मुद्दा आहे तो पुन्हा एकदा ऐरणीवरती आलेला आहे। महापालिकेकडून अशा काही पबना नोटिसेस पाठवल्या जाणार आहेत का, किंवा त्यांच्यावरती नेमकी महानगरपालिकेची काय कारवाई असेल? उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। पबच्या संदर्भात जे आहे की महापालिकेनं विशेष करून MRTP आणि जे MMC ॲक्टमधल्या तरतुदीनुसारच कारवाई करतो। बाकीच्या इतर ज्या परवाना आहेत की रात्री उशिरापर्यंत ठेवणं वगैरे हे गृह विभागाचे आहेत। त्याचबरोबर बाकीचे एक्साईज परमिट वगैरे जे आहे ते जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावरचं आहे। महापालिकेच्या स्तरावरचं जे आहे अनधिकृत बांधकामाबद्दलची कारवाई चालू आहे। म्हणजे अनधिकृत बांधकाम कोणाचंही खपवून घेतलं जाणार? हो, आपण पाहतोय की हॉटेल आणि पबच्या संदर्भामध्ये जे अनधिकृत बांधकाम असतील ती मात्र महानगरपालिकेकडून कारवाई करून पाडली जातील। मात्र इतर जे काही संबंधित प्रश्न आहेत ते गृह विभाग आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आहेत, अशी माहिती राजेंद्र भोसलेंनी दिल्याचं पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन तुषार ननावरेसह मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। ब्रॉट टू यू बाय विगार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।